आनंदराजी आंबेडकर साहेब, केदार साहेब, तुमचं काय नाव आहे? मोहन देशमुख साहेब, अनवे साहेब, एली साहेब, म्हणजे कोणाचं नाव विसरलं काही? अरे पण कम थोडा तरी कोणकडे येऊ वाढून काचा काचा तुला काय झालं? माझी तब्येत खराब आहे, मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो, संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा हलणार नाही. ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली, किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी, याची परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली. दोन दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहेत, हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती. या ठिकाणाहून फक्त एक महत्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो. लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला. ज्या रस्त्यावरून तो लॉंग मार्च जाणार असणार आहे, गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था ताकदीनं करणे, ही या ठिकाणाहून जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो. आता अटक झालीत, एक जण राहिलाय, त्याचाही शोध लागलच. ही साखळी खूप मोठी आहे, या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल, असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापाव, आपल्या बापजाद्यांनी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल. 70-75 वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आतापर्यंत बघितलं नसेल, इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. आपल्या संतोष भैयाचा बळी यांनी घेतला, पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे, याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला. वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत, खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या, पैसा पुरवणारी वेगळी टीम, यांना झोपायला घर देणारी वेगळी टीम, यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम, डाके टाकणारी वेगळी टीम, तसे गुन्हे आहेत त्यांच्यावर, छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम. म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर. म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत, बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत, चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा, आणि यांना सांभाळणारा एक जण. ह्या भयंकर टीमा आहेत. ज्याने खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. ज्यानं खून करायला लोक पाठवलेत, पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे. आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, याच्यातला एकही सुटणार नाही, म्हणून लोक शांत आहेत. जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला, सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही. आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहेत, आणि एकदा विश्वासघात झाला
तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही जाणतो. हे सरकारनं पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. आणि या दोन्ही टीमला, खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कोणी? त्यांचे फोन त्या 8-10 दिवसात किती वेळेस झाले? त्यांनी एकमेकाला कुठली साथ दिली? हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. कारण ही लहान घटना नाहीये, ही खूप मोठी घटना आहे. त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये. फक्त जागरूक राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा. सावध पवित्रा घ्यायचं शिका. समोरचा गोड बोलून डावं टाकतोय, डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय, त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं. याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही. यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय. शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळेस अस्मितेवर घाला येतो, ज्यावेळेस हे कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेक टाळू फुटते, एक भाऊ न्यायासाठी वनवन न्याय मागत हिंडतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं. माझ्या हातामधील ही अशी वेळ कोणावरती येऊ नये. असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये. हे राजकारण करायची जागा नाहीये. हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात, परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये. आज आनंदी असणारा, सुखी असणारा संसारात माती काढली गेली. आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता. आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते, त्यांना त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये. तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे, भाषणापुरता ठीक आहे, पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा. ही घटना साधीसोपी झालेली नाहीये. आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती. कुटुंबाला काय करावं कळत नाहीये. 2 मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय. इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती आहे, तुम्ही काय पण करा, मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीये. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष घालायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहेत, पण एकदा जर मराठा बिथारला तर तो टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे.
तुम्ही जर तुमच्या टोळ्या, लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असतील, तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूला मोर्चे काढावे. पण आता अशी शक्यता दिसायला लागली की धनंजय मुंडेच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपींना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही, कधी ओबीसीला बोललो नाही, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही. पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या. तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे. कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता. जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आली. कारण खुनं करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार आहे. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात त्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा. असू द्या सर्व पक्षी असू द्या, नाही तर कशाच असू द्या. हे सर्व पक्षी म्हणलं काही जण लई कणत येत. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदला तरी असू द्या. एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका. लेख बहादर टाव फोडती सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या, तर आपण आलं पाहिजे. आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाली नाही तर वर मिळाली नाही तर नाही मिळाली तरी चालत. पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे. न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तरच या एकजुटीला किंमत आहे, नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखीन प्रकार येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.